पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे। महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठ फिरवल्यामुळे मवियात बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवार गटाला अल्टिमेटम देत 3 पर्यायी प्लॅन जाहीर केलेत। बघूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही हे स्पष्ट झालंय। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात महाविकास आघाडीला साथ दिली आहे। तर पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावरून नाट्यमय घडामोडी घडत आहेत। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून 3 सकारात्मक बैठका सुद्धा झाल्या असून दोन्ही पक्षाचे नेते यासाठी अनुकूल सुद्धा आहेत। चर्चा करणं पण तितकंच महत्त्वाचं। चर्चा केल्यानंतर वरून जर अप्रूव्हल आलं आणि इथल्या कार्यकर्त्यांचं जे काय म्हणणं असेल तर निर्णय हा खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या स्थानिक लेवलला झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। काय विश्वास वाटतो यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर पुन्हा सत्ता येऊ शकते? 100% सत्ता परत येईल 100%। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता असून त्याचे पडसाद बैठकीत उमटले। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अनुपस्थित असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी जाहीर केलेले 3 पर्यायी प्लॅन कोणते आहेत ते आता आपण पाहूयात। यामध्ये प्लॅन ए, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार। प्लॅन बी, शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत न आल्यास मित्रपक्ष एकत्र लढणार। आणि प्लॅन सी, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीचा नवा पर्याय। सचिन अहिर यांनी 3 पर्याय देत कुणासाठी थांबणार नसल्याचा इशाराही दिला। पण एक गोष्ट नक्की आहे की आले तर ठीक, नाही आले तर ठीक, पण आमचा प्रयत्न असा आहे की उद्या संध्याकाळपर्यंत किमान आमच्या सर्व उमेदवारांना एकत्रित करण्यासाठी इकडचे स्थानिक पदाधिकारी करून एक पहिली यादी तरी जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न। शिंदेची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी सकारात्मक होती, मात्र वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी झालेल्या चर्चेतून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत अजित पवारांची कोंडी करण्यात आली आहे। आणि तसे दोन्ही पक्ष हे महायुतीचे घटक पक्ष सध्या तरी आहेत आणि त्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षाचे त्या दोन्ही नेते माझे मित्र देखील आहेत, त्यामुळे त्या चर्चा होतात। परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर आमची सकारात्मक चर्चा झाली की आम्ही स्थानिक सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन खरं तर हा प्रस्तावावर आम्ही चर्चा केली आणि सकारात्मक कुठेतरी जागेवरती विषय झाल्यानंतर तो आता फायनल अंतिम यादीवरती आहे। त्यामुळं कोणाला थांबवणे किंवा कोणाला करणे हा विषय आमच्यात नाही आहे। पिंपरी चिंचवडमध्ये नवी राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार आणि महाविकास आघाडी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।